समीक्षा पिंपळकर माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज चक्क वंदे भारतने प्रवास करते. खेड स्टेशनला बसली मी आता इथून मी रत्नागिरीला चालले. तर प्रवास कसा होतो ते मी तुम्हाला सांगते. वंदे भारतचा ह्या डबा हा असा उतरायचा आहे. हे बघा भरपूर माणसं आहेत इथे भरलेली आहे फुल. पण प्रवास खूप छान आहे. मी पहिल्यांदाच या ट्रेनमधून प्रवास करते. याचं लगेज ठेवायला पण जागा सुटसुटीत आहे. बसण्यासाठी सीटा पण चांगल्या मस्त आहेत. छान वाटतंय बसायला. प्रवास एकदम अशी मला एवढी खुशी झाली ना की वंदे भारतचा प्रवास कधी होईल करीन असं वाटत होतं. तर आज मी पहिल्यांदाच आले प्रवास करायला. वंदे भारत एक्सप्रेस मध्ये हे स्टेशनवर चढणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्वागत करते. वंदे भारतमध्ये प्रवाशांची सेवेला इथली कर्मचारी तत्परतेने येतात आणि सेवा दिली जाते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव वंदे भारत एक्सप्रेस में खेड स्टेशन से आने वाले सभी यात्रियों का स्वागत करती है. पब्लिकच्या सेवेसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनाचे 32 या ट्रेनचे दरवाजे ना आपण उभे राहिला आपोआप उघडले जातात. बघा आता माणसं उभी राहिली तर कशी आपोआप उघडले गेले दरवाजे. आता पुढचं स्टेशन रत्नागिरी डायरेक्ट. तेव्हा माणसं गेल्यावर आता दरवाजा आपोआप बंद होईल. अगला स्टेशन रत्नागिरी है. ट्रेन में धूम्रपान न करें. ट्रेन में धूम्रपान करना दंडनीय अपराध है. गेल्या दरवाजा आपोआप बंद होतोय. बघा दरवाजाजवळ आपण उभं राहिलं की आपोआप उघडतो आणि कोण नसेल तर तिथून दरवाजा आपोआप बंद होतो. हे बघा मी आता इथे उभी राहिले. दरवाजा आपोआप उघडला गेला. खाण्याची सोय पण चांगली आहे. स्वच्छता आहे ते. मी काय यूट्यूबला टाकू शकते का? नाही. हे बघा 2x2 ची हा रूम आहे. बाकी काय काय डब्यांमध्ये 3x चे सीट आहेत आणि इथं स्वच्छता खूप चांगली आहे. आणि 360 डिग्रीमध्ये ही वंदे भारत तयार केलेली आहे. म्हणजे थंड वातावरण असणार आहे आपल्याला. तर ह्याच्यात बसले तर प्रवास एकदम सुखकारक आहे. आल्हाददायक म्हणजे असं वाटतच नाही की आपण ट्रेनमध्ये बसले वगैरे. खूप छान आहे. आणि मग ती काही त्यांना हे पण नाही आहे असं क्रॉसिंग वगैरे काही नाही. डायरेक्ट आता रत्नागिरी स्टॉपला उतरणार. टॉयलेटची इंग्लिश टॉयलेट आहेत. ते पण एकदम स्वच्छता वगैरे आहे सगळीकडे. मी ते यांना विचारलं की तुमचं टाकू शकते का? तर ते बोलले की तुम्ही स्वतःच्या इथले टाकू शकता पण बाकी सगळे डब्याचं व्हिडिओ करून टाकू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला हे तात्पुरतं थोडंसंच दाखवते. खाण्यासाठी काही वस्तू देतात ते पण एकदम टापटीप स्वच्छता असते. पूर्ण डबा बघाल तर क्लीनमध्ये आहे. तिकीट जर काढलं तर आपल्याला त्याच्यामध्ये चाय, कॉफी, केळा, ब्रेड कटलेट असं फॅसिलिटी दिली जाते. म्हणजे त्या तिकिटामध्येच दिलं जातं. आणि तुम्हाला इतर काय पाहिजे तर इथे या ट्रेनमध्ये विकत मिळतं. आणि स्वच्छता टापटीपणे असतं ते सगळं. हे बघा कसं पॅकबंद खोक्यामध्ये सगळं सामान आहे. त्यातनं बाहेर काढतात खाण्यासाठी. क्लीन पण स्वच्छता पण आहे. कचऱ्याच्या डब्यामध्ये स्वतः कर्मचारी साफ करून ठेवतात. कोण कोण या ट्रेननी प्रवास
ट्रेनमधून प्रवास करा, बघा जरा तर, आणि तुमचा अनुभव पण तुम्हाला लक्षात येईल मी जे काही बोलते त्यातला. तर याच्या पुढचं मी तुम्हाला अजून दाखवते. छास लस्सी, पाण्याची बॉटल पण दिली जाते बघा. पाण्याची बॉटल कुठे ठेवायची दुकान आहे, चार्जिंगचं स्टेज आहे, सर्व काही सुखसोयी आहे तिथे. वंदे भारत प्रवास करताना ही ट्रेन आता पुढच्या स्टेशनला कोणत्या उतरणार, किती स्पीडनी चालते, किती किलोमीटरवर आहे ती, आता रत्नागिरी स्टेशन खेडपासून किती किलोमीटर आहे ते प्रत्येक मिनिटाला दाखवत होते की आता हे 64 आले, 65 आले आणि किती किलोमीटरपर्यंत आहे, आणि दुसरं म्हणजे किती स्पीडनी चालते ते पण दाखवलं जात होतं. त्यामुळे लक्षात येत होतं की आता ह्या वेळेत मी पोचू शकते, आणि किती मिनिटांनी पोचणार, किती वेळाने पोचणार, किती तासात पोचणार ते पण. जसं जसं रत्नागिरी जवळ आलं तसं तसं सांगितलं की आता 15 मिनटं लागतील, 10 मिनटं लागतील, 5 मिनटं असं सांगत होते. त्यामुळे आपल्याला नेमकं स्टेशन आल्यावर आपण त्यावेळेला उतरू शकतो. हे काय मॅगी कप नूडल्स काय, हे बघा कसं पॅकिंगमध्ये आहे, चांगलं स्वच्छता वगैरे चांगली आहे हा तुमची. हे काय आहे, चॉकलेट आहे ना. ह्याच्यावर ठेवून तुम्ही चहा ठेवू शकता, चहाचा ग्लास वगैरे, बिस्किट आणि ते खाऊ शकता. इथे शीटला बटन आहे, हे स्प्रे केलं की आपली शीट मागे पुढे होऊ शकते. शीटची दांडी आहे, इथून हे उघडून शीटच्या दांडीमध्ये हे असं आहे, असं काढून तुम्ही, भारी आहे हे सगळं. हे बघा, हे असं ठेवून नाश्ता करतात, ही सोय आहे. हे रेल्वेकडून मिळतं तिकीट काढल्यावर. उपमा, केळी आणि फ्रूट टी मिळते. हे असं सगळं चांगलं मिळतं, खायला देतात तिकिटामध्येच. एरियाबद्दल सर्वांचे आभार. तुझी ट्रेन नक्की येणार, किती वाजता येणार? भारतीय रेल के साथ यात्रा करने के लिए आपका धन्यवाद. चल, अक्षरचा फोन आहे. Thank you for traveling with Indian Railways. भारतीय रेल्वे वांगडा प्रवास केल्या खातीर तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. Doors open on left side. स्टेशन आल्यावर दरवाजा आपोआप उघडतो, मस्त आहे. इथून तुम्ही नक्की प्रवास करा. मी आता इथे रत्नागिरीला उतरले. 9:15ला मी खेडला वंदे भारतमध्ये चढली. आता वाजले 10:30. प्रवास करताना काय जास्त उशीर लागला नाही, लवकरात लवकर पोचली. साधारण ट्रेनमध्ये 3 तास जातात, पण या ट्रेनमध्ये काही प्रवास वाटला नाही, खूप छान झाला प्रवास. हे ट्रेनमधले आहेत, सतत होते या ट्रेनमध्ये माणसं. माझा प्रवास खूप छान झाला या वंदे भारत ट्रेनमध्ये.
आणि लवकरात लवकर पोचली. 3 तासाच्या ऐवजी मी 2 तासात इथे रत्नागिरीला पोचली. चला तर मग बाय.